मित्रांनो, जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये एखाद्या व्यक्तीचे किंवा तुमचे पॅन कार्ड काढायचे असेल तर ते तुम्ही अगदी फ्रीमध्ये इन्स्टंटली मोबाईलच्या सहाय्याने घरबसल्या काढू शकता। तर ते कसे काढायचे हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। हे पॅन कार्ड काढायसाठी तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड हे अप टू डेट असायला पाहिजे। सोबतच तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो लिंक असायला पाहिजे। आधारवरीलच पूर्ण डाटा हा पॅन कार्ड वरती येतो। ज्याप्रमाणे आधारवरती तुमचा फोटो, नाव आणि जन्मतारीख आहे त्याचप्रमाणे ऑटोमॅटिकली सर्व डाटा हा तुम्ही जेव्हा पॅन कार्ड काढाल तो तसाच्या तसा तिथे येणार आहे। तर तुमचं आधार कार्ड अप टू डेट असायला पाहिजे आणि मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असायला पाहिजे। तरच तुम्ही हे पॅन कार्ड घर बसल्या अगदी सिंपल स्टेप मध्ये काढू शकता आणि ते सर्वीकडे व्हॅलिड सुद्धा राहणार आहे। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपल्याला सर्वात अगोदर यायचे आहे गुगलवर आणि गुगलवरती टाईप करायचे आहे इन्कम टॅक्स। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर फर्स्ट नंबरची वेबसाईट दिसेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट incometax.gov. या वेबसाईटला तुम्हाला करायचे आहे ओपन। या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला इथे काही मेनू दिसेल, क्विक लिंक अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल आणि यामध्ये तुम्हाला इन्स्टंट ई पॅन यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। इन्स्टंट ई पॅन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि इथे तुम्ही पाहू शकता दोन ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे, गेट अ न्यू पॅन आणि चेक स्टेटस डाउनलोड पॅन। तर गेट न्यू पॅन वर आपल्याला करायचे आहे क्लिक आणि यानुसार काही इन्स्ट्रक्शन दिलेला आहे। त्याचबरोबर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमचा जो आधार नंबर आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि आय कन्फर्म या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, मी आधार नंबर जो आहे तो एंटर केलेला आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला चेकबॉक्स दिसेल आय कन्फर्म दॅट। तर यावर तुम्हाला अशा प्रकारे टिक लावायची आहे आणि इथे कंटिन्यू या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे व्हेरिफिकेशन तुम्हाला पेज ओपन होईल। त्यानंतर या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आय हॅव रीड द कन्सेंट टर्म अँड ॲग्री द प्रोसेस फॉर फर्दर आणि जनरेट आधार OTP या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जनरेट होईल आणि तो पाठवण्यात येईल। तो OTP आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे। एंटर OTP इथे तुमचा OTP टाकल्यानंतर तुम्हाला या चेकबॉक्सला आय ॲग्री या चेकबॉक्सला क्लिक करायचे आहे। त्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचे आहे। कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ते दाखवण्यात येईल की तुमचं पूर्ण नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जेंडर, त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आणि ॲड्रेस। अशा प्रकारे तुमचा पूर्ण डेट ऑफ बर्थ, तुमचा फोटो वगैरे इथे सर्व डिटेल जे आहे हीच डिटेल तुमच्या पॅन कार्डवर सुद्धा येणार आहे। तर इथे तुमची पूर्ण डिटेल जे आहे ते चेक करून घ्यायची आहे आणि जर करेक्ट असेल तर तुम्हाला आय ॲक्सेप्ट दॅट या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्ही एकतर व्हॅलिडेट करू शकता किंवा डायरेक्ट कंटिन्यू सुद्धा करू शकता। व्हॅलिडेट मीन्स कन्फर्म आहे की नाही तेच तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही जर ईमेल ID तुम्हाला एंटर करायचा असेल, बघा इथे नॉट ईमेल ID, जर तुमच्याकडे ईमेल ID असेल तर तुम्ही इथे ईमेल ID टाकून तो कन्फर्म करू शकता किंवा नसेल तर तुम्ही डायरेक्टली कंटिन्यू या बटनवर क्लिक करू शकता। त्यानंतर तुमच्या समोर युअर रिक्वेस्ट फॉर ई पॅन हॅज बीन सबमिटेड अशा प्रकारचा एक्नॉलेजमेंट नंबर जो आहे तो देण्यात येईल। त्यानंतर इथे आलेला एक्नॉलेजमेंट नंबर जो आहे तो तुम्हाला कुठेतरी टाईप करून ठेवायचा आहे किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता। त्यानंतर गो टू लॉग इन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे तुमचं पॅन कार्ड आलेलं आहे की नाही ते जर कशा प्रकारे चेक करायचं त्यासाठी तुम्हाला परत जावे लागणार आहे होम पेजला आणि होम पेजला गेल्यानंतर तुम्हाला तिथे क्लिक करावे लागणार आहे ई पॅन, इन्स्टंट ई पॅन या बटनवर आणि परत तुम्हाला तिथे दोन ऑप्शन देतील ज्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे स्टेटस, चेक स्टेटस और डाउनलोड पॅन। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। ही प्रोसेस तुम्हाला कमीत कमी 8 तासानंतर करायची आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचा आहे आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जो OTP येईल तो OTP इथे टाकायचा आहे आणि परत कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमचं पॅन अलोकेट झालेला, तुम्ही इथून पॅन डाउनलोड देखील करू शकता आणि सोबतच तुम्ही इथे डायरेक्टली पॅन सुद्धा पाहू शकता की कशा प्रकारे आलेला आहे ते नाही। आपण इथे डाउनलोड करत आहोत। त्यानंतर हे पॅन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे। त्यानंतर या पॅनला तुम्हाला
डाउनलोड करायची आहे आणि याला एक पासवर्ड असतो जो की तुमची डेट ऑफ बर्थ असतो। तुम्हाला कुठली स्पेस न देता तुमची पूर्ण डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जसं की इथे एक्झाम्पल दिलेलं आहे। अशा प्रकारे पासवर्ड जो तुमची डेट ऑफ बर्थ असतो, तारीख, महिना आणि पूर्ण इयर। तर PDF आपण ओपन करत आहे तर पासवर्ड इथे विचारेल, तर तो पासवर्ड तुम्हाला तुमची जन्मतारीख जे आहे ते टाकायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जे तुमची PDF आहे, जे पासवर्ड प्रोटेक्टेड PDF आहे ते ओपन करू शकता। पासवर्ड कसा टाकायचा हे मी तुम्हाला सांगितलं, ज्यामध्ये तुमचा डे सपोज 01, त्यानंतर जानेवारी महिना असेल तर परत 01 आणि 2000 वर्ष असेल जन्माचे तर 2000, म्हणजे 01012000 अशा प्रकारे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हे पॅन कार्ड जे आहे ते घर बसल्या काढू शकता। हे पॅन कार्ड सर्वीकडे व्हॅलिड राहणार आहे आणि तुम्हाला जर PVC कार्ड पाहिजे असेल, म्हणजेच प्लास्टिक कोटेड कार्ड जर पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही ऑर्डर करू शकता। अगदी 50 रुपयाच्या फी भरून तुम्ही हे ऑर्डर करू शकता आणि तुम्ही हे मागवू शकता तुमच्या ॲड्रेसवरती। तर त्याकरता तुम्हाला पॅन कार्डच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे रिप्रिंट पॅन कार्ड नावाचं जे ऑप्शन दिसतं त्यावरती क्लिक करून तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे आणि 50 रुपयाची फी भरून हे पॅन कार्ड जे आहे ते ऑर्डर करायचे आहे। जेणेकरून तुम्हाला जर PVC पॅन कार्ड पाहिजे असेल तर ही प्रोसेस तुम्हाला 8 ते 10 दिवसानंतर करायची आहे। तर तुमचं पॅन कार्ड जे आहे ते प्लास्टिक कोटेड येऊन जाईल आणि ते देखील फक्त 50 रुपयाच्या फी मध्ये। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता मला अजून देखील सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब या बटनवरती क्लिक करा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये पिन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।